राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, प्रशासनावर मजबूत पकड असलेले माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाचे आज चंद्रपूर शहरात आगमन झाले। आज बुधवारी सकाळी 10:30 वाजता बारामतीहून आणलेला अस्थि कलश दर्शनासाठी श्रमिक पत्रकार भवनात ठेवण्यात आला होता। चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले। या प्रसंगी अनेकांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अस्थि कलशाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। अजितदादा कायम स्मरणात राहतील अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या। स्वर्गीय अजितदादाचं अस्थि कलश बारामतीवरून आलेला आहे। आज इथे सगळ्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। हा अस्थि कलश चंद्रपूरच्या विविध ठिकाणी जाऊन आजच्या दिवशीच याचं विसर्जन होणार आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे 28 तारखेला विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राला ही गोष्ट मान्यच नाही की दादांचा मृत्यू झाला। आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले लोक बघतोय की दादांची काम करण्याची जी पद्धत होती, सकाळी पहाटेपासून तर दिवसभर जी काम करण्याची जी पद्धत होती, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावणे, महाराष्ट्रासाठी अनेक त्यांनी निर्णय घेतलेले आहे। आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकाकूळ झालेला आहे। दादा आमच्यातून निघून गेले, हा आमचा विश्वास आमच्यावरती बसत नाही। खऱ्या अर्थाने दादा हे दादा होते। एकदा मला आठवते की 2013मध्ये चंद्रपूरमध्ये अतिवृष्टी झाली आणि इंदिरानगर परिसरामध्ये स्वतः दादा आले होते। तेव्हा 200 घरं जमीनदोस्त झालेले होते। त्या 200 घरं जमीनदोस्त लोकांचा हाहाकार बघून दादांनी लगेच पालकमंत्र्यांना बोलून त्या ठिकाणी निर्देश दिले की आपण लगेच तात्काळ तिथले पंचनामे करून आर्थिक सहकार्य करावं। अशा पद्धतीची कामाची एक वचक प्रशासनावर, एक वचक अशा पद्धतीचं दादांचं काम होतं आणि मी दादांच्या कार्याला सॅल्यूट करते। आमचे दादा या महाराष्ट्रामध्ये जो हा घात झालेला आहे, ही महाराष्ट्रामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे आणि दादांसारखं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला पुन्हा मिळणार नाही। खरंच मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते। 28 तारखेला या महाराष्ट्रानं एका दुःखद अनुभव घेतलेला आहे। गेल्या 40 वर्षापासून राजकारणावर आपला अमिट छाप पाडणारे, अत्यंत कामसू, प्रत्येक काम हातात घेतल्यानंतर ते तडीच गेलं पाहिजे ही भावना आणि जे न्यायात बसते, जे योग्य आहे ते काम झालंच पाहिजे हा अट्टहास, असा प्रशासनातला एक महान नेता ह्या महाराष्ट्रानं गमावलेला आहे। अनेक वर्षापासून ह्या दर्जाचे नेते आपल्याला पाहायला मिळत नाही। अगदी वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर असायचे, गेलेल्या वेळेवर हजर, अगदी सकाळी 7 वाजतापासून त्यांची भेटायची सुरुवात व्हायची कार्यकर्त्यांना आणि रात्री किती वाजेपर्यंत काम करत असेल। त्यांचं एक असं होतं, जे काम नियमानुसार होणार आहे ते झालंच पाहिजे आणि होणारच, आणि जे नियमाच्या बाह्य असेल ते काम होणारच नाही असं ठामपणे सांगणारा एकमेव एक नेता म्हणजे अजितदादा। कोणतेही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यास ते योग्य असेल ते काम निश्चितपणे व्हायचं। दादा म्हणजे गावाबद्दल दिलेला शब्द होता। दादा म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा एक वारसा होता। दादा म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाचा वारसा होता आणि दादा म्हणजे महाराष्ट्राची शान होती।